आखाडे सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने न दिल्याच्या कारणावरून हुमगाव येथील 6 जणांनी राज्यगटाचे कार्यकर्ते रणजित सुरेश शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी हुमगाव येथील पेट्रोल पंपावर घडली। तक्रारीनुसार मारहाणीत रोख रक्कम व सुमारे 1 तोळा सोन्याची साखळी काढून घेतल्याचा तसेच पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। घटनास्थळी काही नागरिकांनी हस्तक्षेप करून शिंदे यांची सुटका केली। त्यानंतर त्यांना मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी अमोल जनार्दन शिंदे यांच्यासह 6 जणांविरोधात मेढा पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। घटनेमुळे जावळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।